महाराष्ट्र माथाडी कामगार सेना तसेच विद्यमान नगरसेवक या सर्वांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय। अगदी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं सुस्वागतम केलं जाते, वेलकम केलं जाते। आगरी प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत होताना आपण पाहतोय। सर्व खेळाडू सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील। आदरणीय सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय। अगदी आगरी प्रीमियर वेलफेअर असोसिएशनचे सर्व सन्मान्य पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत। अगदी मंद मंद पावलांनी या मुख्य मंचावरती येताना आपण पाहतोय। सन्माननीय सर्व मान्यवर आदरणीय सन्माननीय विलासजी तरे साहेब आपण पाहतोय, तसेच किरणजी पाटील साहेब पाहतोय, जितू पामाळे आपण पाहतोय, तसेच तुषार पामाळे यांना आपण पाहतोय। अगदी मंद मंद पावलांनी या ठिकाणी मुख्य मंचावरती येत असताना अगदी त्यांच्या शुभ हस्ते आपण या आगरी प्रीमियर लीग पर्व 8 चं औपचारिक उद्घाटन आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते करणार आहोत। आदरणीय सन्माननीय विद्यमान आमदार बोईसर विधानसभा सन्माननीय विलासजी तरे साहेब यांचं या ठिकाणी भारतीय संस्कृतीप्रमाणे औक्षण करून सुस्वागतम केलं जाते। तसेच आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब जिल्हा प्रमुख पालघर शिवसेना यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं सुद्धा भारतीय संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी औक्षण केलं जाते। आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील साहेब चांदीप यांचं सुद्धा औक्षण या ठिकाणी होताना आपण पाहतोय। सुभाषजी पाटील साहेब विद्यमान नगरसेवक त्यांचं सुद्धा या ठिकाणी औक्षण केलं जाते। ही भारतीय संस्कृती आहे आणि ही संस्कृती या ठिकाणी जोपासली जाते। औक्षवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, यशवंत व्हा असा हा शुभ संदेश या औक्षणाच्या माध्यमातून या आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून शुभेच्छा सुद्धा प्रदान केल्या जात आहेत। आदरणीय सन्माननीय विनोदजी किनी साहेब यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होताना आपण पाहतोय। नवीनजी घरत साहेब त्यांच्या समवेत आहेत। आदरणीय सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय। तुषारजी पामाळे सुद्धा आहेत, विद्यमान आपण आमदार साहेब पाहतोय। या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण या सभा मंडपामध्ये विराजित व्हावं। सर्व सन्माननीय मान्यवरांचं मी या ठिकाणी शुभ स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण या मुख्य मंचावरती विराजित व्हा आणि तदनंतर आपण लगेच थोड्याच वेळात या आगरी प्रीमियर लीग पर्व 8 चं दीप प्रज्वलन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम आपल्या शुभ हस्ते होईल। आपण पाहतोय माननीय सौ तनुजा बबन घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्या विद्यमान उपसरपंच म्हणून अतिशय उत्तम कार्य या माकणे गावातून करताना आपण पाहतोय। चला सर्व खेळाडू या मुख्य मंचाच्या समोर उपस्थित राहतील। जिटी दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय। किशोरजी वजे साहेब उपस्थित होताना पाहतोय।
सन्माननीय रोशनी गावड मॅडम या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय. वेलकम मॅडम. अगदी थोड्याच वेळात आपण आग्री प्रीमियर लीग पर्व 8च्या उद्घाटनाचा कार्यक्रम आपण करणार आहोत. अजूनही काही मान्यवर येणं या ठिकाणी बाकी आहेत. थोड्याच वेळात सर्व मान्यवर उपस्थित झाल्यानंतर आपण आग्री प्रीमियर लीग पर्व 8ला सुरुवात करणार आहोत. आदरणीय सन्माननीय मनीषाताई निमकर यांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा या आग्री प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये मी प्रथमतः शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय मनीषाताई निमकर मॅडम या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय समीरजी म्हात्रे साहेब सुद्धा आपण पाहतोय. भारतीय संस्कृतीप्रमाणे औक्षण करून त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ स्वागत केलं जात आहे. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि आपल्या प्रगतीचा आलेख सदोदित उंचावत राहावा याच सदिच्छा आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिल्या जाते. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया. वेलकम मनीषाताई निमकर मॅडम, आपलं शुभ स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम सर्वांचं मी या ठिकाणी वेलकम करतोय आणि अगदी थोड्याच वेळात आपण उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. आदरणीय सन्माननीय माखणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिलीपजी तरे साहेब, तसेच
सरपंच साहेब प्रमोदजी शेलार यांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम. अगदी छोटंसं रोपटं आपण या ठिकाणी सुरू केलं होतं. आगरी प्रीमियर लीग पारगाव गटातून सुरुवात झाली होती आणि बघता बघता या छोट्याशा रोपट्याचं अगदी वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आपण पाहतोय. आज सेकंड राऊंड या ठिकाणी कंप्लीट होईल, कारण एकूण आगरी समाजाचे 4 गट, या दसागरी समाजाचे 4 गटामध्ये विभागणी झालेली आहे आणि प्रत्येक गटाला हा बहुमान, हा सन्मान दिला जातो. प्रत्येक गटामध्ये हे लीगच्या स्पर्धा मात्र खेळवल्या जातात आणि आज सफाळे गटामध्ये सेकंड टाइम होताना आपण पाहतोय. म्हणजेच प्रत्येक गटाचा हा दुसरा राऊंड या ठिकाणी कंप्लीट होताना आपण पाहतोय. आदरणीय सपनाताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ज्या विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत सफाळेच्या, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय.
हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आजचा दिवस उत्सवाचा, आजचा दिवस आनंदाचा, आजचा दिवस क्रीडा प्रेमींचा, आजचा दिवस प्रत्येक आगरी बांधवाचा, माझा तुमचा आणि आपल्या सर्वांचा. कारण आजचा दिवस आगरी प्रीमियर लीग पर्व 8च्या उद्घाटनाचा. समाजातील प्रत्येकाच्या मनात घर केलेली, सर्वांना आनंदित करणारी, सर्वांना हवीशी वाटणारी आणि महत्त्वाचे म्हणजे समाजातील प्रत्येक खेळाडूला एकच गुंफण ठेवणारी, एकमेकांचे ऋणानुबंध निर्माण करणारी एकमेव स्पर्धा, अर्थातच तुमचे आमचे सर्वांची लाडकी स्पर्धा आगरी प्रीमियर लीग. आगरी समाज हा खरा संशोधक व निर्माणकर्ता समाज होय. मिठाचा इतिहास म्हणजे आगरी समाजाचा इतिहास. सुमारे 7,500 वर्षांपूर्वीचा इतिहास माझ्या आगरी समाजाला लाभलेला आहे. म्हणूनच आपण पाहतोय या आगरी प्रीमियर लीग ची सुरुवात जशी या छोट्याशा रोपट्याने झाली होती, आज मात्र वटवृक्षामध्ये पदार्पण करताना पाहतोय दत्ताचा आशीर्वाद ज्यांना लाभलेला आहे आणि माता कुर्लाईच्या कुशीमध्ये वसलेल्या या क्रीडांगणावरती आज APL पर्व 8चं उद्घाटन आदरणीय सन्माननीय मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते करावं असे मी आपणास विनंती करतोय. आपण आमंत्रित करूयात आदरणीय सन्माननीय विद्यमान आमदार बोईसर विधानसभा विलासजी तरे साहेब. आपणास विनंती असेल की आपण या उद्घाटनाची सुरुवात प्रथमतः दीप प्रज्वलनाने करूया. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योम अमृतम गमय. मानवाच्या जीवनाचा प्रवास हा असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, तसंच मृत्यूकडून अमरत्वाकडे झाला पाहिजे. याचे प्रतीक म्हणजे दीप प्रज्वलन. आदरणीय सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होताना आपण पाहतोय. मी आमंत्रित करतोय माननीय सौभाग्यवती मनीषाताई निमकर मॅडम, विद्यमान माजी राज्यमंत्री, यांना सुद्धा मी दीप प्रज्वलन करण्यासाठी आमंत्रित करतोय. जरा फॅन बंद करा. आदरणीय सन्माननीय विलासजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होताना आपण पाहतोय. एक दिवा सहस्त्र दिवे पेटवू शकतो, म्हणजेच दुसऱ्याला आपल्यासारखे बनवण्याचे दर्शन दिवा देतो आणि म्हणूनच या ठिकाणी त्याचंच प्रतीक दीप प्रज्वलन या ठिकाणी केलं जाते. भले तू लहान असशील, भले मी लहान असेल, तरी पण माझ्यामध्ये जर दुसऱ्याला प्रेरणा देण्याची ताकद असेल ना, तर मी मोठा होऊ शकतो आणि हेच प्रतीक आपण या दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून पाहतोय. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. हे दीप ज्योती, तू आमचे शुभ करणारी आहेस, आरोग्य धनसंपदा देणारी आहेस, शत्रुबुद्धीचा नाश करणारी आहेस. तुला माझा मनपूर्वक नमस्कार. आणि हेच आगरी प्रीमियर लीग पर्व 4चं दीप प्रज्वलन आदरणीय सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. विद्यमान आमदार विलासजी तरे साहेब, तसेच माजी राज्यमंत्री माननीय सौभाग्यवती मनीषाताई निमकर मॅडम यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन केले जाते. तसेच मी आमंत्रित करतोय माननीय श्री वसंतजी चव्हाण साहेब, जिल्हा प्रमुख शिवसेना, आपणास सुद्धा मी आमंत्रित करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं. तसेच मान्य श्री प्रमोदजी शेलार साहेब, सरपंच माकणे, आपणास सुद्धा मी आमंत्रित करतोय. तसेच जे तरेस किरणजी पाटील साहेब, आपणास सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. हॅलो. वसंतजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होताना आपण पाहतोय. एक दिवा क्रांतीचा, एक दिवा एकतेचा, एक दिवा आगरी समाजाच्या प्रगतीचा. ही आगरी समाजातील बहुमानाची, सन्मानाची, अभिमानाची अशी स्पर्धा आगरी प्रीमियर लीग. तसेच सुभाषजी पाटील, आपणास सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा दीप प्रज्वलन करायचं आहे.
आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन केलं जात आहे. जोरदार टाळ्या होऊ द्यात. सन्माननीय शुभाजी पाटील साहेब विद्यमान नगरसेवक, आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा दीप प्रज्वलन करायचं आहे. एक दिवा अस्मितेचा, एक दिवा क्रांतीचा, एक दिवा सौभाग्याचा, आणि हेच सौभाग्य उजळताना आपण पाहतोय आगरी प्रीमियर लीगचं. तसेच आदरणीय सन्मान्य मान्यवरांना मी विनंती करतो की आपण पुष्पहार अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पा यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करूयात. आराध्य देवता गणपती बाप्पा, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तींना या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातो. यशाची पायरी आपण तेव्हाच चढतो जेव्हा कामाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने आपण घेतो. तोच आशीर्वाद या ठिकाणी बाप्पांचा घेतला जातो. आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण पुष्प अर्पण करायचे आहेत. आशीर्वाद घ्यायचा आहे. बाप्पाचा आशीर्वाद, महाराजांचा आशीर्वाद, आणि त्यांच्या मूर्तींना आपण या ठिकाणी पुष्प अर्पण करायचे आहेत. सर्व मान्यवर. निश्चयाचा महामेरू, बहुत जनाचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, मंत योगी. आदरणीय सन्मानित तनुजा घरत मॅडम, आपणास सुद्धा विनंती असेल की आपण या ठिकाणी पुष्प अर्पण करायचे आहेत. राजे, तुम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान, जगती तुम्हीच छत्रपती, तुम्हीच आमचा खरा स्वाभिमान. सर्व मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय पुष्प अर्पण करतायत. आजपासून सुरू होणारी आगरी प्रीमियर लीग पर्व 8 अगदी कोणत्याही प्रकारचे विघ्न न येता अगदी सुखामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये प्रत्येक सामने, प्रत्येक इव्हेंट या प्रीमियर लीगची सहज पार पडेल, आणि तीच आव्हान, तीच प्रार्थना या ठिकाणी केली जाते. आदरणीय सन्मानित दिलीपजी तरे साहेब, तसेच क्रिएटिव्ह 11 माकणे आणि यंगस्टार टेंबोडे या सर्व खेळाडूंना मी पिच वरती उभं राहण्याची विनंती करतोय. अगदी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत. आकाश तरे, आपली बॅट सुद्धा पिच वरती ठेवून द्या. चला, सर्व खेळाडू लगेच पिच वरती उभे राहतील. अगदी लगेच आपण उद्घाटनासाठी या विकेटकडे, अर्थातच पिचच्या उद्घाटनाकडे आपण वळूया. माननीय सौ मनीषाताई निमकर, माजी राज्यमंत्री, तसेच मान्य श्री विलासजी तरे साहेब, आमदार बोईसर विधानसभा, मान्य श्री वसंतजी चव्हाण साहेब, जिल्हा प्रमुख शिवसेना, मान्य श्री सुभाषजी पाटील, नगरसेवक टेंबोडे, मान्य श्री प्रमोदजी शेलार साहेब, विद्यमान सरपंच माकणे, मान्य सौ तनुजा घरत मॅडम, उपसरपंच माकणे, मान्य श्री दिलीपजी तरे, माजी उपसरपंच माकणे, मान्य श्री तुषारजी पामाळे टेंबोडे, मान्य श्री किरणजी पाटील, समाजसेवक तथा उद्योजक, माननीय नंदिनी गावड, महिला विभाग प्रमुख, मान्य श्री ॲडव्होकेट नितीन घरत साहेब, मान्य श्री विनोदजी किनी बहाडोळी, मान्य श्री निलेशजी गावड माकणे, मान्य श्री समीर म्हात्रे सफाळे, हे सर्व मान्यवर या ठिकाणी मंद मंद पावलाने या आगरी प्रीमियर लीगचं दीप प्रज्वलनानंतर अगदी क्रिकेटचे देवता यष्ट्यांचं पूजन करण्यासाठी या आपण मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. आदरणीय सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी क्रिकेटचे देवता
यष्ट्यांचं पूजन सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. अगदी मंद मंद पावलाने आपण पाहतोय सर्व सन्मान्य मान्यवर या पीचकडे अगदी मंद मंद पावलाने जाताना पाहतोय. उत म्हणजे आवाहन करणे, नवीन कार्याची सुरुवात करणे म्हणजे उद्घाटन करणे. चला आपण देवांना आवाहन करूया की आजपासून सुरू होणाऱ्या APL चे पर्व 8 हे अतिशय उत्साहात, जोमात आणि निर्विघ्नपणे पार पडू देत. कारण ही APL ही आगरी समाजाची ओळख आहे. ही APL स्पर्धा सन्मान आहे, बहुमान आहे, श्वास आहे, ध्यास आहे. आणि म्हणूनच सर्व आगरी बांधव अगदी आवर्जून या 7 दिवसामध्ये आपला उत्सव या ठिकाणी साजरा करण्यासाठी एकत्र येत असतात. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यष्ट्यांचं पूजन केलं जाईल. विद्यमान उपसरपंच तनुजा घरत मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यष्ट्यांना पुष्पहार अर्पण केला जातोय, पूजन केलं जाते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आवाहन केलं जाते. ज्या ज्या गोष्टीमुळे मी मोठा झालोय, ज्याने ज्यांनी मला मोठं केलंय त्यांचं या ठिकाणी नम्रतापूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक आठवण करणे, त्यांना स्मरणे याचंच प्रतीक म्हणून या ठिकाणी पूजन केलं जात आहे. कार्यसिद्धीस नेण्यासाठी भगवंताचा आशीर्वाद हा आपल्याला घ्यावा लागतो आणि श्रीफळ वाढवून आपण ईश्वराचा आशीर्वाद घेऊयात. विद्यमान आमदार साहेब या ठिकाणी श्रीफळ वाढवतायत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. येणाऱ्या संकटांना मात करत यश मिळवण्याचे प्रतीक म्हणजे श्रीफळ. आणि हेच श्रीफळ वाढवून या ठिकाणी औपचारिक उद्घाटन करताना आपण पाहतोय. यष्ट्या तसेच बॅटचं सुद्धा या ठिकाणी पूजन होताना आपण पाहतोय. कारण ज्याच्यामुळे माझी ओळख झालेली आहे, ज्यामुळे मी मोठा झालोय, त्या कोणालाही मी विसरणार नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी यष्ट्यांचं आणि बॅटचं सुद्धा पूजन होते. ज्याने ज्यांनी मला मोठं केले, माझे आई वडील असतील, माझा समाज असेल, माझा मित्र परिवार असेल, माझे गुरु असतील, या सर्वांचा मी कृतज्ञतापूर्वक ऋणी असेन. आणि त्याचंच प्रतीक म्हणून या ठिकाणी ज्या गोष्टीने मी मोठा झालोय त्यांचं पूजन या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवला जातोय आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशक्याकडून शक्यतेकडे जाण्याचा प्रवास याचे प्रतीक म्हणजे श्रीफळ. स्वतःमध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचे प्रतीक म्हणजे श्रीफळ. असं श्रीफळ वाढवून या यष्टीचं पूजन केलं जात आहे. गणपती बाप्पा अगर नर अपनी करनी करे तो नर का नारायण बन सकता है, याचंच प्रतीक म्हणजेच हे श्रीफळ वाढवून या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम आपण यथोचित पार पडताना आपण पाहतोय. आपल्यातील विविध गुणांच्या माध्यमातून आपण उचित ध्येय गाठू शकतो, याचे उत्तम प्रतीक म्हणजेच हे श्रीफळ. आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवला जात आहेत. विद्यमान सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातोय. तसेच कठीणाकडून माधुर्याकडे जाण्याचा प्रवास म्हणजे श्रीफळ. कारण श्रीफळ आपल्याला बाहेरून अगदी कठीण दिसला तरी त्याचा ओलावा, त्याचा गोडवा, त्याचं माधुर्य मात्र हे ते फोडल्यानंतरच कळतं. आणि म्हणूनच म्हणतात की नर अपनी करनी करे तो नर का नारायण बनता है, याचंच प्रतीक म्हणूनच श्रीफळ वाढवलं जात आहेत. आदरणीय सन्माननीय सुभाषजी पाटील यांच्या शुभ हस्ते, तसेच विद्यमान अध्यक्ष आपण पाहतोय देवाभाऊ यांच्या शुभ हस्ते सुद्धा श्रीफळ वाढवला जातोय. सर्वांच्या माध्यमातून आव्हान केले जाते, प्रार्थना केली जाते, अगदी मनापासून आर्त हाक दिली जात आहेत. कारण आजपासून ह्या APL पर्व 8 ला सुरुवात होताना आपण पाहतोय. तुषारजी पामाळे यांच्या शुभ हस्ते सुद्धा या ठिकाणी श्रीफळ वाढवला जातोय. म्हणूनच आपण म्हणतो की श्रीफळ फोडला जात नाही, वाढवला जातोय. ही वृद्धी ह्या आगरी प्रीमियर लीगची सदोदित होत राहावी. 8 वर्षापूर्वी सुरू झालेले हे स्वप्न मात्र आता साकार होताना आपण पाहतोय. 8व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. श्रीफळ वाढून आजूबाजूची सर्व नकारात्मक नष्ट करून
आज आपण सृजनात्मक कडे सकारात्मक दृष्टीकडे वळणार आहोत आणि आजपासून सुरू होणारे हे पर्व अतिशय आनंदाने पार पडेल यासाठी ईश्वराचा आपण आशीर्वाद घेत आहोत. सर्व सन्मान्य मान्यवर या ठिकाणी श्रीफळ वाढवताना आपण पाहतोय. सर्व मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय ह्या आगरी प्रीमियर लीगला शुभेच्छा देत आहेत. लगेच आपण शपथसाठी तयार होऊया. सर्व खेळाडू मात्र या पिचच्या दोन्ही बाजूला उभे राहतील. क्रिएटिव्ह 11 माकणे आणि यंगस्टार टेंभोडे तसेच उपस्थित जे खेळाडू पॅव्हेलियन मध्ये असतील त्यांना सुद्धा विनंती असेल, तसेच पंच सुद्धा या ठिकाणी असतील. आपण सर्वजण शपथसाठी मात्र तयार राहणार आहोत. खेळाडूंनी मात्र शपथच्या स्थितीमध्ये आपण तयार राहायचं आहे. सर्व खेळाडू आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी सावधानच्या स्थितीमध्ये उभे राहूया. संघ भावना ही यशाची गुरुकिल्ली आहे. यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला नियमात बांधणे गरजेचं आहे. खेळाचे नियम आहेत म्हणून त्या खेळाची मजा आहे. म्हणून आजच्या ह्या क्रिकेटच्या महासंग्रामासाठी सज्ज होताना आपण प्रत्येक जण शपथ घेऊया. स्वतः स्वीकारलेले बंधन हे उन्नतीकडे घेऊन जाते. झाडाने मातीचे बंधन स्वीकारले म्हणून ते वादळ वाऱ्यात न डगमगता उभे राहते. नदीने किनाऱ्याचे बंधन स्वीकारले म्हणून ते संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम बनवते. तसेच आपण सर्व खेळाडू आगरी प्रीमियर लीग पर्व 8च्या निमित्ताने खेळाला उच्च कोटीला घेऊन जाण्यासाठी सन्मानपूर्वक शपथ घेऊन वचनबद्ध होऊया. एक साथ शपथ के लिए होशियार. आपला उजवा हात मात्र आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये सर्व खेळाडूंनी आणायचा आहे. प्रथम तर मी शपथ बोलेन, माझ्या पाठोपाठ सर्व खेळाडू या ठिकाणी शपथ बोलतील. मी अशी शपथ घेतो की आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आजपासून सुरू होणाऱ्या आगरी प्रीमियर लीग या क्रिकेटच्या महासंग्रामात सचोटीने भाग घेईन. माझ्यातील क्षमतांचा पूर्णपणे वापर करून खिलाडू वृत्तीने वागेन. या स्पर्धेच्या माध्यमातून संघ भावना बंधुभाव व आगरी समाजाबद्दल प्रीती निर्माण करेन. पंचांच्या व समितीच्या प्रत्येक निर्णयाचे मी आनंदाने पालन करेन. माझ्या समाजाच्या उन्नतीसाठी मी सदैव कटिबद्ध आहे. जय हिंद, जय आगरी. ओके, टॉस पोचेल. आपण या आगरी प्रीमियर लीग पर्व 8ची सुरुवात राष्ट्रगीताच्या माध्यमातून करूया. आपण भारत मातेला कृतज्ञतापूर्वक वंदन करूया आणि या भारत मातेला वंदन करूनच आपण या आगरी प्रीमियर लीग आपण राष्ट्रगीत घेणार आहोत आणि तदनंतर मात्र टॉस केला जाईल. सर्व खेळाडूंनी कॅप आणि गॉगल मात्र उतरवायचे आहेत. सुजलाम सुफलाम असा आपला भारत देश आणि या भारत देशाचं कौतुक ज्या गीताच्या माध्यमातून झालेलं आहे, या भारत देशाला आपण कृतज्ञतापूर्वक वंदन करूया राष्ट्रगीताच्या माध्यमातून. आणि ह्या राष्ट्रगीतानंतर आपण पहिला सामना जो पाहणार आहोत क्रिएटिव्ह 11 माकणे वर्सेस आपण पाहणार आहोत यंगस्टार टेंभोडे. तसेच
सर्वांनी कॅप आणि गॉगल मात्र उतरवायचा आहे. आपण सर्वजण सावधान स्थितीमध्ये उभे राहून या भारत मातेला वंदन करणार आहोत. पॅव्हेलियन मध्ये पण काही जे खेळाडू आहेत, प्रेक्षक असतील, कारण आपल्याला जी ओळख मिळालेली आहे, आय एम इंडियन, मी भारतीय आहे, आणि ती ओळख आपण सदोदित ठेवण्यासाठी या भारत मातेला वंदन करूया. एक राष्ट्रगीताचा मान आहे, सन्मान आहे, तो सन्मान आपण सर्वजण जोपासूया. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता के वंदे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन मात्र या ठिकाणी टॉस साठी पुढे सरसावतील. क्रिएटिव्ह 11 माकणे आणि यंग स्टार टेंभोडे सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. APL आणि 2025 अशा प्रकारचा आपण नाणं यावेळेला तयार केलेला आपण पाहतो. APL अर्थातच आगरी प्रीमियर लीग, आणि एका बाजूला असणार आहे 2025. हे पर्व 8वं आहे आणि तेच शो होताना आपण पाहतोय. विद्यमान सचिव या ठिकाणी योगेशजी तरे आपण पाहिलेत. तसेच विद्यमान आमदार विलासजी तरे साहेब बोईसर विधानसभा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. क्रिएटिव्ह 11 माकणे वर्सेस यंग स्टार टेंभोडे, पर्व 8, पहिला सामना. नाणेफेकीचा कौल सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय. चला, सर्वांचा टाळ्यांचा गजर मात्र होऊ द्यात. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल कॉइन स्पिन केला जातोय. पहिला कौल कोणाच्या बाजूने येतोय? यंग स्टार टेंभोडे 2025 कॉल केला होता आणि तोच जिंकत या ठिकाणी यंग स्टार टेंभोडे मात्र आपण पाहतोय. निर्णय अगदी थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी समजेल. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या APL पर्व 8 ची सुरुवात स्वतः या क्रिकेटच्या पिचचं उद्घाटन मात्र खेळून या ठिकाणी केलं जाईल. सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब या ठिकाणी पाहतोय आपण. जिल्हा प्रमुख पालघर शिवसेना. अगदी मैदान कोणतेही असू दे, बॅटिंग करण्यामध्ये एक्सपर्ट आपण पाहतोय. चौफेर फटकेबाजी ज्यांच्या माध्यमातून होत असते, क्षेत्र राजकीय असू दे किंवा मग सामाजिक असू दे. वसंतजी चव्हाण साहेब या ठिकाणी आपण पाहतोय. या आगरी प्रीमियर लीग पर्व 8 चं उद्घाटन बघा. अतिशय सुंदर फलंदाजी आपण सन्माननीय मान्यवरांच्या या ठिकाणी पाहतोय आणि त्यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी बघा, एक ऑफ साइड एक लेग साइड अशा चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये यशस्वी कामगिरी ज्यांची होते असे आपण वसंतजी चव्हाण साहेबांना पाहतोय. तसेच स्वतः विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः बॉल टाकतायत, गोलंदाजी करतायत. क्रिकेट ज्यांचा श्वास आहे, क्रिकेट ज्यांचा अभिमान आहे आणि क्रिकेट ज्यांची आवड आहे, क्रिकेट ज्यांची ओळख आहे, असे विद्यमान अध्यक्ष आगरी प्रीमियर लीग देवानंदजी वजेस साहेब. तसेच स्वतः बोईसर विधानसभा चे विद्यमान आमदार विलासजी तरे साहेब या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाजीच्या माध्यमातून या APL पर्व 8 चं उद्घाटन करताना पाहतोय. सुंदर प्रकारे फटकेबाजी या ठिकाणी आपण पाहतोय. आदरणीय सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी
संघांना मात्र शुभेच्छा देत आहेत. आपण पाहतो यंगस्टार टेंबोडे तसेच क्रिएटिव्ह 11 माकणे दोन्ही संघाच्या खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. कारण शुभेच्छांमध्ये ती ताकद आहे, पुढे जाण्याची प्रेरणा आहे आणि ही प्रेरणा मिळावी म्हणूनच या शुभेच्छा, मान्यवरांच्या शुभेच्छा खूप महत्त्वाच्या असतात. तसेच दोन्ही संघांना विनंती असेल की आपला प्लेइंग 11ची जी लिस्ट आहे ती मात्र आपण या समालोचन कक्षामध्ये मात्र जमा करायची आहे. फॉर्म घेऊन जा आणि प्लेइंग 11चे टीम जे आहेत आपले प्लेइंग 11 कोण असतील त्यांची मात्र नावं या ठिकाणी सादर करायची आहेत. आदरणीय सन्माननीय मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय शुभेच्छा देत आहेत. यंगस्टार टेंबोडे तसेच क्रिएटिव्ह 11 माकणे दोन्ही संघांना शुभेच्छा दिली जात आहेत. कारण मुहूर्त झालेला आहे आणि आपण पाहतोय ओपनिंग मॅच, पहिली मॅच कोणामध्ये सजणार आहे, पहिला सामना कोणामध्ये रंगणार आहे, कोण झुंजणार आहेत. कारण सर्वांचं लक्ष असणार या चमचमत्या ट्रॉफीकडे. APL पर्व 8चा महाविजेता कोण ठरेल आणि या महाविजेता ठरण्यासाठी पहिली झुंज देण्यासाठी तयार आहेत यंगस्टार टेंबोडे आणि क्रिएटिव्ह 11 माकणे. दोघांमध्ये झुंज मात्र निकडीची ठरणार आहे. दोघे पण दावेदार आहेत या APL पर्व 8च्या महाविजेत्यांसाठी. अतिशय सुंदर खेळाडूंचा भरणा असलेल्या दोन्ही टीम मात्र आजच्या ह्या पहिल्या दिवशी पहिल्या सामन्यासाठी सज्ज होताना पाहतोय. आदरणीय सन्मान्य मान्यवर शुभेच्छा देत आहेत. तसेच मान्यवरांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती विराजित व्हायचं आहे. कारण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं की जसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलं, औक्षण झालं, आपली भारतीय संस्कृती या ठिकाणी जोपासली गेली. तदनंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं दीप प्रज्वलन झालं. प्लेइंग 11ची लिस्ट जे आपण भरणार आहात त्याच्यामध्ये नियम व अटी मात्र कॅप्टन तसेच संघ मालक आहेत यांनी मात्र ही वाचून ठेवावी. खूप सारे नियम आहेत कारण आपण नियमामध्ये बांधलं तर नक्कीच आनंद वाढतो, गोडवा वाढतो आणि खेळाला एक वेगळी रंगत येते. आणि त्यासाठी मात्र प्रथमतः आपण नियमांचं वाचन करा, प्लेइंग 11ची लिस्ट तयार करा आणि तदनंतर मात्र या ठिकाणी तुम्ही ती जमा करायची आहे. लगेच मॅच नंबर 2 जी असणार आहे त्यांच्या एक इनिंग झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये येतील. आदरणीय सन्मान्य सर्व मान्यवर या ठिकाणी मुख्य मंचाकडे येताना आपण पाहतोय या सर्वांचं वेलकम आहे, सर्वांचं सुस्वागतम आहे. अगदी आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आदरणीय सन्मान्य सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या मुख्य मंचावरती विराजित व्हावं. सन्माननीय विलाजी तरे साहेब, वसंतजी चव्हाण साहेब, किरणजी पाटील साहेब, तसेच विनोदजी किनी साहेब, तुषारजी पामाळे साहेब, नवीनजी गरज साहेब, तसेच मनीषाताई निमकर मॅडम या सर्वांना मी सन्मानपूर्वक या मुख्य मंचावरती आमंत्रित करतोय. अगदी थोड्याच वेळात आपण या APL पर्व 8च्या पहिल्या सामन्याला सुरुवात होईलच हे आपण पाहणार आहोत आणि मान्यवरांचा स्वागत समारंभ सुद्धा त्याच वेळेला या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तसेच या पहिल्या सामन्यासाठी आपण 2 समालोचक अक्षय पांडव आणि मनीष पाटील आणि अक्षय पांडव असे जोडीने आपण समालोचन पाहणार आहोत. प्रत्येक इनिंग मध्ये 2 समालोचक असतील. प्रत्येक मॅच मध्ये ज्या 2 इनिंग असतात या पहिल्या इनिंग साठी आपण आमंत्रित करूया अक्षय पांडव आणि मनीष पाटील. तसेच तदनंतर आपण मंथन घरत आणि प्रमोद शेडगे यांचा आवाज सुद्धा ऐकणार आहोत. हेलो 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 हॅलो मंडपवाले
जर कोणी प्रतिनिधी असतील तर या, त्यांनी मुख्य मंचाशी अगदी कमिटीचे जे मेंबर आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. मंडप डेकोरेटर